अमरावती शहरातील अत्यंत महत्त्वाचा आणि वर्दळीचा असलेला राजकमल चौकातील रेल्वे पूल जो आहे तो क्षतिग्रस्त झाल्याने मागील 6 महिन्यांपासून हा पूल जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे। परंतु आता पूल पाडून नवीन पूल बांधण्याच्या हालचाली जी आहेत त्या सुरू झालेल्या आहेत। त्यासाठी रेल्वे विभागाने जी आहे ती परवानगी दिलेली आहे। आपण दृश्यांमध्ये बघतो हाच जो आहे तो रेल्वे पूल आहे जो गेल्या अनेक वर्षांपासून याचं बांधकाम झालेलं होतं। परंतु आता जर आपण पाहिलं तर हा पूल जो आहे तो क्षतिग्रस्त झाला आहे। केव्हाही पूल कोसळू शकते असं बोललं जातं आणि त्याच पार्श्वभूमीवर हा पूल जो आहे तो मागील 6 महिन्यांपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। परंतु अत्यंत महत्त्वाचा हा संपूर्ण पूल अमरावती शहरामध्ये आहे, ज्याच्या माध्यमातून राजकमल चौक असेल, इरविन चौक असेल, दुसरीकडे बस स्थानक असेल, रुक्मिणी नगर असेल, अर्थात अमरावतीची जीवनवाहिनी असलेला हा पूल जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे। परंतु आता पूल पाडण्यासाठी रेल्वे विभागाच्या भुसावळने जी आहे ती परवानगी दिलेली आहे। पण दुसरीकडे बांधकाम विभागाने मात्र परवानगी अजूनही दिलेली नाही। ही भिंत जी आहे ती सार्वजनिक बांधकाम विभागाने या ठिकाणी बांधलेली आहे आणि ही भिंत पाडल्यानंतरच जे आहे ते संपूर्ण पुलाचं काम जे आहे ते पाळकाम सुरू होणार आहे। दुसरीकडे ज्या एजन्सीला हे काम दिलं आहे त्या एजन्सीच्या वतीनं या ठिकाणी संपूर्ण साहित्य देखील आणण्यात आलेलं आहे, परंतु परवानगी अभावी जे आहे ते संपूर्ण हे काम रखडलेलं आहे। दुसरीकडे पूल 6 महिन्यांपासून बंद आहे, त्यामुळे वाहतूक कोंडी जी आहे ती अमरावती शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर झालेली आहे। याचा परिणाम जो आहे तो मोठ्या प्रमाणावर होत आहे। हा पूल सध्या जर आपण पाहिलं तर वर्दळीसाठी जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे। त्यामुळे बांधकाम विभागाने अजूनही परवानगी का दिली नाही असा सवाल जो आहे तो अमरावतीकरांच्या वतीनं विचारला जात आहे। जेव्हा बांधकाम विभाग ही भिंत पाडेल, ही भिंत पाडल्यानंतर संपूर्ण या पुलाचं पाळकाम करण्याला जी आहे ती सुरुवात होणार असल्याचं बोललं जाते। एकंदरीत ज्या वेळेस बांधकाम विभाग परवानगी देईल ही भिंत पाडायला आणि त्यानंतरच रेल्वे पुलाचं जे आहे ते पाळकाम सुरू होणार असल्याचं बोललं जात आहे। कॅमेरामन निकेत दहातोंडे सह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।